नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यात येणाऱ्या बोर्डा सराखा येथे पुन्हा वादळी वाऱ्याचे आगमन होऊन शेतातील घरावरील शेड उडाल्याने अनेकांचे आर्थिक नुकसान केले आहे। तर रस्त्यावर झाडे कोसळून पडल्याने काही वेळ दळणवळण सुद्धा बंद राहिलं। माहितीनुसार बोर्डा येथील रहिवासी पुंजाबाई नामदेव नारनवरे, लक्ष्मण रामचंद्र गजबे व कृष्णा चेताराम सलामे यांच्या शेतातील राहत्या घराचे व जनावरांच्या गोठ्यावरील दिनांक 23 मेला सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास अचानक आलेल्या वादळी वाऱ्याने गोठ्यावरील शेड उडून दूर जाऊन पडले। तर गोठ्यात ठेवलेल्या दुचाकीवर गोठ्यातील बांधकामाच्या विटा पडल्याने दुचाकीचे देखील नुकसान झाले आहे। गावातील समाजसेवक कुंडलिक जांभुळे यांनी सर्कलचे जिल्हा परिषद सदस्य संजय झाडे यांना घटनेची माहिती दिली व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी येऊन पंचनामा करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी यावेळी त्यांनी मान्य केली। या अगोदर देखील गेल्या 30 मार्चला बोर्डा सराखा येथे अचानक आलेल्या वादळी वाऱ्याने अनेकांच्या घरावरील छत उडाले होते। प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा तर केला, मात्र 1 महिना लुटून सुद्धा त्यांना त्यांच्या झालेल्या नुकसानाची भरपाई अजूनही मिळाली नाही। परत 30 एप्रिलला बोंद्री व हिवरा बेंडे येथे नागरिकांचे वादळी वाऱ्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले होते। तर आता बोर्डा येथे वादळी वाऱ्याने पुन्हा आर्थिक नुकसान झाले आहे। आता बोर्डा सराखा, बोंद्री व हिवरा बेंडे येथील नुकसानग्रस्त नागरिकांना त्यांची नुकसान भरपाई कधी मिळते याकडे लक्ष लागलेले आहे। आज आपल्या बोर्डा गावाला 5 ते 5:30 दरम्यान चक्रीवादळ हा खूप सुटलेला होता। त्याच्यामध्ये पुंजाबाई नामदेवजी नारनवरे यांचा मकान टिनाचा शेड पूर्ण बाजूला उडून गेला। म्हणून माझी एक विनंती आहे तहसीलदार साहेबांना की येऊन मोक्का चौकशी करून त्या गरिबाला गव्हर्नमेंटकडून जे बी काही अनुदान भेटू शकते तो तहसीलदार साहेबांनी देण्याचे प्रयत्न करावा, एवढेच मी या ठिकाणी बोलतो। महाराष्ट्र TV 24 न्यूज करिता अजय मेहरकुडेची रिपोर्ट, रामटेक।